प्रवास थोडा स्लो झालेला आहे. आपल्या गाडीचा टायर जो आहे तो पंक्चर झाल्यामुळे. अँडी आपण गेस्ट मधून आलेलो, आपण चोर मधून नाही आलेलो इथे. आता आम्ही अशा रेस्टॉरंटला आलेलो आहोत जिथे यापूर्वी देखील मी येऊन जेवून गेलेले. सिम्बाने खऱ्या प्रकारे मजा केली, मजा लेजिट मजा केली त्याने. बघा अँडीनो काय अँडी अँडीनो ते मालवणी ऍक्सेंट आहे ती. नवीन वर्षाचं तुमचं रिझोल्युशन काय? नवीन वर्ष, नवीन सुरुवात, नवीन प्रवास. वेलकम बॅक एव्हरीवन. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी पूनम पवार ट्रॅव्हल, फूड, लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज घेऊन येते. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमची नवीन ट्रिप जी आम्ही चाललेलो आहोत अलिबागला, फॅमिली ट्रिप. आता सध्या इथे तर तुम्हाला सीटवरती कोणी बसलेलं दिसत नाही. थोडा वेळ थांबा, बघा कोण कोण आमच्या बरोबर ट्रिपला येत आहे ते. आमच्या बरोबर येतो फिरायला. शिवना फिरायला येतो का ग? बाप्पा प्रभू गणपती बाप्पा बोल. तू काल बोललास ना अँडी, तुम्ही गाजरचा हलवा मला दिलात नाही. हळूहळू मला सगळ्यात जास्त टेन्शन होतं की कसं काय सिम्बा कोप करेल ट्रॅव्हल वगैरे, कारण आम्ही कधी त्याच्याबरोबर असं प्रवास वगैरे जास्त लांबचा केलेला नाहीये. तर आता बघूया पुढे कसं काय मजा करतो, कसा रिॲक्ट करतो. 2 तासच्या ट्रिप मध्ये मम्मीने आतापर्यंत गाजरच्या हलव्यानंतर हे काढलेलं आहे पेरू. प्रवास थोडा स्लो झालेला आहे. आपल्या गाडीचा टायर जो आहे तो पंक्चर झाल्यामुळे. तर ठीक आहे, रिपेअर होतंय. अरे बापरे, एवढा मोठा रिपेअर करणार? येणार रिपेअर करायला? याला अंडी लय जमाला झाला. लगेच झोपेतून बाहेर आला. आता घे तुला पुढे घे, आता पुढे घे, लगेच पुढे. आता आम्ही अशा रेस्टॉरंटला आलेलो आहोत जिथे यापूर्वी देखील मी येऊन जेवून गेलेले. तर तिथे आम्ही आता क्विक लंच करणार आणि मग निघणार पुढच्या प्रवासात. पहिले क्रॅब तंदुरी आणि सोलकढी. अलिबागला जर तुम्ही आलात आणि तुम्हाला क्रॅब तंदुरी खायची असेल तर तुम्ही नक्की या रेस्टॉरंटला भेट द्या. मी याचा जो ॲड्रेस आहे ना हा डिस्क्रिप्शनमध्ये देते. आजचा जो स्टे आहे हा स्टे मी बुक केलेला होता टॅमराइंड रिट्रीट, जे की हिम बीचच्या अगदी जवळ आहे, साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर. आणि संध्याकाळी आम्ही फायनली पोचलो. ही जागा बुक करण्याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे इथे पेट घेऊन येऊ शकतो. आपलं पेट फ्रेंडली जागा आहे, त्यामुळे मी ही जागा चूज केली. आमचा काय आलाय, आमचा कोण धुरंदर आला. धुरंदर पप्पा, मम्मी आणि सिम्बा चाय प्यायला बसलेत. पिकनिकचे पैसे तो वसूल करतोय. पिकनिकचे पैसे सिम्बा वसूल करते. सगळं त्याला दिसतंय काय काय वेगवेगळं. चांगलं आहे तिथे बसायला पण बरं. लहान मुलांना पोवायला चांगलं. हा अँडीनो काय अँडीनो ते मालवणी ऍक्सेंट आहे ती. नवीन वर्षाचं तुमचं रिझोल्युशन काय? म्हणजे तुम्ही काय या वर्षी कुठली चांगली सवय चालू करणार की कुठली वाईट सवय बंद करणार? रिझोल्युशन सांग. या वर्षी काय ठरवलं आहे का तुम्ही? अजून तरी ठरवलं अजून तर नाही ठरवलंय का? ठरवलंय. ठीक आहे. कारण आता तू प्रश्न केलास, आता विचार करते मी, तर त्याच्यावर मी विचार करीन वाईट काय आणि बरं काय. तुमचं काय मॅडम? माझं रिझोल्युशन, मी एकतर करत नाही रिझोल्युशन. लास्ट 2 वर्षापासून मी बंद केले रिझोल्युशन करणं. आपण डायरेक्ट ऍक्शन करतो. तर मी तरी सुद्धा त्यातलं त्यात काय ठरवलं असेल तर मी हे की शुगर मला टोटली बंद करायचे. ठीक आहे, कम्प्लिटली बंद. ते एक आहे माझं. आणि दुसरं माझं हे आहे की प्रो लेवलचं मला न्यूट्रिशन वरती भर द्यायचा, म्हणजे प्रोटीन इंटेक चांगला करायचा. म्हणजे यावर्षी माझं फुल फोकस खाण्यावर, हेल्थवरती असणार. येस. अँडी अमोल चहा पत्ती आहे, काढून घेऊन जाऊया. अँडी आपण गेस्ट मधून आलेलो, आपण चोर मधून नाही आलेलो इथे. खूप सारी मजा केली सिम्बाने आज. फुल फिरला, दमला बघून. खूप मस्त वाटलं. सिम्बा बरोबर आम्ही मस्त टाइम स्पेंड केला.
अजूनही त्याला घरी नाही जायचं वाटतं. सिम्बा बोलतो ह्यांना झालंय काय, कालपर्यंत बरे होते दोघं पण. आतापर्यंत ना आम्ही बऱ्याच म्हणजे प्रत्येक पिकनिकला आम्ही ट्रेंडिंग रील बनवलेले आहेत सासऱ्यांबरोबर. पण ह्यावेळेस आहे ना मी सासूबाईंना पण कन्व्हिन्स केले. ठीक आहे, तो रील आता कसा आहे ना ते तुम्ही बघा. पूनम लवकरच अपलोड करेल चॅनलवरती. अरे यार, जोरात जोरात माणूस तर डायरेक्ट. बरोबर, इथे आणि इथे गेला पाहिजे ना. संध्याकाळी इथे बॅडमिंटन वगैरे खेळलो. त्याच्यानंतर इकडचे जे ओनर आहेत त्यांच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा मारल्या. ते पण योगायोगाने गोरेगावचेच निघाले, त्यामुळे आमच्याकडे चर्चेला भरपूर विषय होते. आणि हे त्यांचे 2 डॉग्स आहेत, ते सुद्धा तिथेच असतात प्रिमायसेसमध्ये. आणि सगळं केल्यानंतर मग आम्ही परत आलो बॅक टू रूम. हे बघा, पेशन्स नावाचा प्रकार आमच्यात जरा कमी आहे. खाण्याच्या बाबतीत पेशन्स म्हणजे बघा. अरे ते त्या प्लेट मध्ये टाकू तर दे आम्हाला. सोना आता तो शोधतो तुमचा भाऊ. काय कोथिंबीर वडी. सो इथे दाल खिचडी, पाणी घे, ग्लास घे. चिकन सुक्का, पिठलं, कोथिंबीर वडी, पापड आणि भाकरी. आणि सगळं इलेक्ट्रिसिटी मला वाटतं हे सगळं सोलरवरती असतं. तो जेवण झालेलं आहे आणि आता घेते गरम पाणी. जेवण पण चांगलं होतं, डिसेंट आहे. असं काही फॅन्सी पदार्थ आयटम्स नव्हते. ओव्हरऑल प्रॉपर्टी सुद्धा चांगली मेंटेन ठेवली. म्हणजे इथे स्पेस भरपूर आहे आजूबाजूला. गार्डनिंग त्यांनी खूप चांगलं केलंय. त्यामुळे कसं सिम्बाने पण मजा केली आणि आम्ही त्याच्याबरोबर मजा केली. सिम्बाच्या क्यूटनेसने तिकडच्या सगळ्या पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केलेलं होतं. हे बघा, कॉन्फिडन्स बघा आमच्या सिम्बाचा. सर्कस चालला तो तिकडून इकडून. सोना चल चल ये इकडे ये. चल ये लवकर ये इकडे. आणि ही चालली आहे ती रीलची फायनल प्रेप. आधी चालून दाखवू. आणि तुम्ही नॉर्मल झाला काय नाही, बिंदास झाला तुम्ही सगळं. सॅल्यूट कडक होता. तसं नाही शरीर तसं नाही, असं करायचं. मला निघायची वेळ झालेली आहे. मस्तपैकी ट्रिप कंप्लीट. सिम्बाने फुल पैसा वसूल इथे मजा घेतलेली आहे. आणि आता एक लास्ट टास्क आहे, ते म्हणजे मम्मी पप्पा आणि अमोल धुरंधर मालवणी डकेत असं रील बनवणार आहेत आणि ते मी चॅनलवर लवकरच टाकणार आहे. तर तुम्ही पूनम पवार व्लॉग्सला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. चला आता ह्यांचा रिव्ह्यू घेऊया ना इकडेच. सांगा आता ट्रिप कशी वाटली. एकदम सुंदर. शिंबासाठी खास करून आयोजित केलेली होती. त्याचा त्याने मनमुराद आनंद घेतला. स्वच्छंद त्याने या पूर्ण हिरवळीवरती या गार्डनमध्ये सगळीकडे त्यांच्या खाली बागेत सगळ्या झाडांमध्ये वेलींमध्ये खेळला. इतका फिरला. अरे वा रे वा. आणि पहिलीच त्याची वेळ होती. हा, यापूर्वी नव्हता ना तो कधी. शिंबासाठी आणि वाटलं पण नव्हतं तो एवढी मजा करेल. करेल असं. पैसे वसूल केले त्याने. हो. तर मंडळी, हा व्हिडिओ इथेच रॅप करते. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, आमची ही छोटीशी ट्रिप आणि त्यातले हे जे फॅमिली मोमेंट्स, तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट जरूर करा. तुम्हाला यातले कुठले फेवरेट मोमेंट्स व्हिडिओतले आवडले तर कॉमेंट करून कळवायला विसरू नका. त्या एन्करेजमेंट मिळतं. भेटूयात लवकरच अशा छान छान व्हिडिओज बरोबर पुन्हा एकदा. सी यू इन द नेक्स्ट.